नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या हृदयांतर या नव्या कोऱ्या करकरीत कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात माधुरी वरुडकर लिखित वारी. माय, पांडुरंग कुठं राहते? कमरेवर हात ठेवत श्रीरंगानं विचारलं. पंढरपूरले. मग माय, पंढरपूर कुठं आहे? कुठं आहे बरं, कुठं? अर, ते आपण मागल्या खेपेला वारीला गेलतो ना, त्या तिथं लांब लांब आहे. डोकं खाजवत विचारात असल्यासारखं गुणानं मिश्किलपणे उत्तर दिलं. माय, म्हणजे वारीला गेलं का पंढरपूरले पोचते म्हण की? वय र बाबा वय. आणि आपण प्रत्येक वारीला जातोच. तिथला पांडुरंग अगदी तू यावानी दिसतोय बघ. तो बी कमरेवर हात ठेवून छान उभारलाय. गुणानं 5.5 वर्षाच्या श्रीरंगकडे पाहिलं. त्याचं रूप ती डोळ्यात आठवत होती. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात ढवळ्या रंगाचा अंगरखा, गुडघ्याच्या वर गेलेलं त्याचं छोटंसं धोतर, माथ्यावर बुक्का आणि गळ्यात टाळ घातलेला श्रीरंग खूप गोड दिसत होता. माय माय करत स्वतःच्या भोवती गिरकी घेऊन नाचत होता. पांडुरंग हरी म्हणत पावली खेळून दाखवत होता. त्याच्या बापानं म्हणजे धोंडीबानं त्याला तयार केलं होतं. श्रीरंगच्या बाळलीलांनी दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. दोघंही सुखावले होते. धोंडीबाचं घराणं वारकरी. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला विठ्ठल दिसत असे. त्याच्या ओठावर नेहमी विठ्ठलाचं नाव राही. घरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. अगदी लहानपणापासून त्यांनी त्याच्या मायबापाबरोबर वारी केली होती. आजवर त्याची वारी चुकली नव्हती. लग्न झाल्यापासून गुणासुद्धा वारीला येत होती. शेतात पेरण्या झाल्या की वारी निघायची. 15-20 दिवस आधीपासून वारीचे वेध लागायचे. वारी म्हणजे एक अजब अप्रतिम रसायन. तो चैतन्याचा सोहळा होता आणि बोलून न दाखवता येणारी ओढ आणि भाव त्यात असायचा. घरात सगळीकडे आनंदी आनंद नांदायचा. पण यावेळी धोंडीबा चूप होता. कारण त्याच्या घरातलं चैतन्य नाहीसं झालं होतं. घर सुनं सुनं झालं होतं. पांडुरंग, विठ्ठल, वारी, अभंग यावर बोलणंच बंद झालं होतं. 3 महिन्यांपासनं घर सुस्कारे सोडत होतं, रडत होतं. गुणानं तर अन्न पाणी सोडलं होतं. ती आजारी पडली होती. रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणी आटलं होतं. तिची कुडी क्षीण झाली होती. विठ्ठलाची पूजा अर्चा बंद झाली होती. सगळ्या आघाड्यांवर एकटा धोंडीबा लढत होता आणि थकून जात होता. दुःख त्यालाही होतं. रोज फिरून त्याचे पाय सुजून गेले होते. गुणाच्या काळजीनं त्याचा जीव गोळा होऊन येत असे. तो रोज गुणाची समजूत घालत असे. 5.5 वर्षांचा श्रीरंग हरवला होता. नदी, नाले, विहिरी, तलाव, टाक्या सगळं पाहून झालं. पोलिसात तक्रार केली, वर्तमानपत्रात फोटो दिला. सगळे आप्तस्वकीय मदतीला धावून आले, पण श्रीरंग काही सापडला नाही. शोध घेऊन हळूहळू सगळं स्तब्ध झालं, शांत झालं. अंगणात खेळत असलेला श्रीरंग असा कसा हरवला कुणालाच कळत नव्हतं. आज शेवटचा प्रयत्न म्हणून धोंडीबा बाहेर पडणार होता. सगळ्या आशा मावळल्या होत्या. गुणाच्या तोंडाकडे बघून तो आज परत एकदा घरातनं बाहेर पडणार होता. आज लेकरू सापडलं नाही
तर विठ्ठलावर भार सोपून गप बसायचं हे त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं. पण तसं बोलायची त्याची गुणासमोर हिंमत काही झाली नाही, कारण गुणाचे डोळे आशेने तुडुंब भरलेले होते. माझा धनी माझं लेकरू घेऊन येईलच ही तिला आशा होती. निघण्यापूर्वी पुन्हा तिने तोच पाढा धोंडीबासमोर क्रमशः वाचून दाखवला. धनी धनी त्या रोज श्रीरंग बालवाडीत जायला तयार झाला. चहा चपाती खाल्ली, डबा गिबा घेतला, विठोबाच्या पाया पडला. म्या म्हणलं म्या साडी नेसून शान येतो तवर कांगणात खेळजो. साडी नेसून शान येव पावतर पोरग गायब झालं. कुणीतरी माय पोरग उचलून नेलं त्यांनी. तिने डोळ्याला पदर लावला. दुःखाच्या आवेगानं तिचं शरीर गदगदत होतं. धोंडीबानी तिच्या पाठीवर थोपटलं आणि तो उठला. आज त्याचे खांदे पडलेले होते. हातापायातलं त्राण नाहीसं झालं होतं, तरीही तो उठला आणि चालायला लागला. गावाचे कानेकोपरे धुंडून झाले होते. पंचक्रोशीत त्याचे सगळे मित्र नातलग फिरत होते, पण श्रीरंगला शेवटचा पाहणारा माणूस सापडला नव्हता. धोंडीबा उन्हातानात फिरत होता. त्याचा चेहरा फार उतरला होता. मग तो कितीतरी वेळ पिंपळाच्या पानावर बसून राहिला. त्याला घरी सुद्धा जावंसं वाटत नव्हतं. गुणाची कशी समजूत काढावी हेही त्याला कळेना. सांज सावल्या दारापर्यंत आल्या आणि खांदे पडलेला थकलेला धोंडीबा घराकडे वळला. आशा लावून बसलेल्या गुणानं त्याच्याकडे बघितलं. त्याचे रिक्त हात बघून ती काय समजायचं ते समजली आणि रडायला लागली. घरात आलेला धोंडीबा भिंतीला पाठ घासत खाली बसला. इतक्या दिवस दाबून ठेवलेलं त्याचं रडू उफाळून आलं आणि तो जोर जोरात रडायला लागला. आपल्या नवऱ्याचं असं हतबल रूप बघून गुणाच्या पोटात तुटायला लागलं आणि तीही रडायला लागली. त्या रात्री कुणीच कुणाची समजूत काढली नाही, कुणीच कुणाला आश्वासन दिलं नाही. दोघांनी चिडीचुप्प होत आपलं भागध्येय स्वीकारलं. मेल्यागत संथ काळ समोर सरकत होता. बघता बघता 3 महिने निघून गेले. वारी जवळ येत होती. या सगळ्या गोंधळात वारीचा विषय मागे पडला होता आणि अचानक आता वारीचं काय करायचं हा विचार धोंडीबाच्या डोक्यात किड्यासारखा वळवळायला लागला. गुणाला काही विचारायची त्याची हिंमत होत नव्हती. दिंडीला नेहमीप्रमाणे नाव गेलं होतं. दिंडी आळंदीहून निघणार होती आणि दिंडी निघायला आता फक्त 8 दिवस राहिले होते. धोंडीबाचं मन तळमळ तळमळ करत होतं. यंदा वारी हुकणार म्हणून खंतावत होतं. मनात तो विठ्ठलनामाचा जप करत होता. गुणाशी बोलायचं असं मनातल्या मनात 1000 वेळा ठरवत होता, पण तिच्याजवळ गेल्यावर त्याला बोलायचा धीर होत नव्हता. गुणाला त्याची तगमग समजत नव्हती असं नाही, पण लेकरू हरवल्यानं तिचं मन कशातच लागत नव्हतं. आयुष्याचा न्यून तिला कसल्या तरी तऱ्हेनं भरूनच काढता येईना. रोज फक्त आठवणींचा पेटारा ती उघडत असे आणि त्याची आठवण काढत हुंदक्यावर हुंदके देत वावरत असे. श्रीरंगाची अनंत रूप ती नजरेसमोर आणत असे आणि एक दिवस रात्री तिला पांडुरंग बनलेला श्रीरंग आठवला. त्याचं टाळ वाजवणं आठवलं, त्याचं बोलणं आठवलं. माय कोणत्या बी वारीला गेलं का पंढरपूरले पोचते म्हण. ती ताडकन उठून बसली. धनी अहो धनी धनी. शेजारी झोपलेल्या धोंडीबाला तिने आवाज दिला. काय झालं ब? धोंडीबा ताडकन उठला. धनी आपल्याला वारीला जायचंय. माय मन सांगते आपलं वाला पिल्लू तिथं नक्की गावन. श्रीरंग मला एक डाव पंढरपूर कुठं आहे ते पुसत होता. तो ढोसक्यानं लय हुशार आहे. कुठल्या बी वारीत घुसून पंढरपूरले जाता येते हे त्याले माहिती आहे आणि आपण वारीला जातो हे बी त्याला माहिती आहे. पंढरपूरले पोरग नक्की इंधनी.
त्याला आपण वारीला जातो माहिती. चला दनी, बिगी बिगी तयारी करा, चला 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 बिगी बिगी. आणि गुणा धाय मोकलून रडायला लागली. तिच्या बोलण्यानं धोंडीबा चकित झाला. त्याच्याही आशा पल्लवित झाल्या. अंगात चैतन्याचं वारं शिरलं. तो विठ्ठलाला पुन्हा पुन्हा हात जोडू लागला. विठ्ठला, तुझं दर्शन होऊ दे आणि पोरग बी सापडू दे. त्यांनी आर्त साद विठ्ठलाला घातली. दुसऱ्या दिवशी एकच गडबड उडाली. दोघांनीही दिंडीला जायची तयारी केली. ही ओढ विठ्ठलाची आहे का पोरग सापडेल याची आहे कळेना त्यांना. वारी निघण्याच्या आदल्या दिवशी दोघेही आळंदीला जाऊन पोचले. त्या दिवशी असंख्य वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या आगमनानं इंद्रायणी आनंदली होती, प्रसन्न झाली होती. इंद्रायणीचं खळखळणारं पाणी सगळ्यांना मोहवत होतं. आळंदीत आदल्या दिवशीपासून दिंड्या यायला सुरुवात झाली होती. सर्वजण इंद्रायणीचं पवित्र जल हातात घेऊन आपल्या डोळ्यांना लावत होते. तिच्या काठावर बसल्यावर प्रत्येकाचा शिणभाग निघून जात होता. अवघा परिसर चैतन्यानं भरून गेला होता. प्रत्येकाच्या मुखात हरिनाम होतं. लगबग लगबग काय असते हे त्या दिवशीच्या मनोहारी दृश्यानं कळत होतं. गुणा, धोंडीबा काही क्षणासाठी आपलं दुःख विसरले होते. त्यांच्या मनात श्रद्धाभाव दाटून आला होता. संपूर्ण आळंदी त्या दिवशी रात्री जागी होती. पहाटेपासून वारीची घाई सुरू झाली होती. वद्य नवमीला माऊलींची पालखी निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा आरंभ आत्मानंदातून होतो. माऊलींच्या पालखीनंतरच्या मानाच्या संत चोखोबा या दिंडीत गुणा आणि धोंडीबा उभे होते. दिंडीसमोर माऊलींचा अश्व आणि अश्वस्वार उभे होते. सुरुवातीला वैष्णवांचे वारकरी पंथाचे भगवे ध्वज, त्यामागे टाळकरी, विणेकरी, टाळनाद करणारे पुरुष आणि नंतर बायका उभ्या होत्या. काहींच्या डोईवर तुळस, काहींच्या डोईवर कळशी होती. बाकीच्या स्त्रिया हाती टाळ घेऊन वाजवत होत्या. समोर देखणे बैल होते. पाठीवर रेशमी झूल, गळ्यात वैभवशाली घुंगरमाळा, शिंगांना बांधलेलं मोरपीस, सगळं कसं उठून दिसत होतं. फुलांनी सजवलेल्या रथात टाळमृदुंगाच्या साथीनं नामसंकीर्तनात माऊलीच्या पादुका ठेवायचा अनुपम सोहळा धोंडीबा मनात साठवत होता. फुलांनी सजवलेल्या रथात टाळमृदुंगाच्या साथीनं नामसंकीर्तनात माऊलींच्या पादुका ठेवण्याचा अनुपम सोहळा धोंडीबा मनात साठवत होता. त्याचं मन भक्तिभावाने भरून आलेलं होतं. गुणाचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. तिची नजर चौफेर फिरत होती. तिला फक्त पंढरपूरला जायची घाई झाली होती. श्रीरंग सापडायलाच हवा असं ती विठ्ठलाला बजावत होती. जणू काही ती विठ्ठलाची परीक्षाच घेत होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन रंगात आलं. त्रिवार शंखनाद झाला, बुक्का उधळला गेला. प्रत्येकाला आनंदाचं भरतं आलं. श्रद्धेने पुन्हा पुन्हा सर्वजण हात जोडत होते. दिंड्या निघाल्या. सर्वप्रथम सर्वांनी रस्त्याला मनोभावे नमस्कार केला. भक्तीचा महापूर उठला. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी टाळ वाजत होते. आता पायांना धीर धरवत नव्हता. विठुरायाच्या दर्शनाची ओढ संपूर्ण शरीरातून चैतन्यासारखी उसळत होती. भराभरा चालत सर्वजण निघाले. गुणाने धोंडीबाकडे बघितलं. तो भक्तीत रंगलेला होता. गुणाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. तिच्या मनात विचार आला, म्या भक्तीत कमी पडतो, म्या प्रारब्ध भोगले घाबरतो. पण नाही पांडुरंगा, म्या कोणता बी भोग भोगला असता पण विठ्ठला. तिने आर्त साद घातली. श्रीरंगाच्या आठवणीने तिच्या घशात हुंदका अडकला. मनात विचारांची अनेक आवर्तनं उठली.
श्रीरंगची अनेक रूपं तिच्या डोळ्यासमोर तरळायला लागली. तिची चाल मंदावली. आपल्याच विचारात असलेली गुणा मागे पडली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, दुसरं भजन टिपेला पोचलं होतं. धोंडीबा भजनात गुंग झाला होता. नामसंकीर्तनात पहिल्या मुक्कामाचा टप्पा कधी आला ते कळलंच नाही. विठ्ठल नामाचं गारुड होतं ते. आता त्याचं लक्ष बाजूला गेलं. गुणा मागे पडली होती. उदास झाल्यामुळे तिची पावलं हळूहळू पडत होती. धोंडीबाच्या मनात तिच्याबद्दल माया जमा झाली. तिचं दुःख तो जाणत नव्हता का? तोही दुःखीच होता, पण सगळा भार त्यांनी विठ्ठलावर टाकला होता. तो गुणासाठी तिथेच टाळ वाजवत थांबला आणि गुणाला म्हणाला, पहिला पुण्याचा टप्पा आला बी. चाल, बिगे बिगे पाय उचील. तंद्रीत असलेली गुणा जागी झाली. तिने भराभरा चालायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्याला थकवा जाणवलाच नाही. ना पाय दुखले ना हात दुखले. चैतन्याचं कारंज अंगात सळसळत होतं. बायकांनी रात्री फुगडी घातली. हरिपाठ झाला. जेवण करून सगळ्यांनी आपली पथारी पसरली. सगळ्यांना निद्रादेवी प्रसन्न मनानं कुरवाळत होती. अपवाद होता फक्त गुणाचा. ती टक्क जागी होती. पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाट झाली. काकड आरतीसाठी सगळेजण हजर होते. वारीत सगळं शिस्तीत पार पाडणार हे ठरलेलं होतं. खाण्यापिण्याची जबाबदारी प्रत्यक्ष विठ्ठलानं उचलली असल्यानं तो प्रश्नही मिटला होता. प्रत्येकाच्या मनात एकच ओढ होती, विठ्ठलाला भेटण्याची. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. मग पायानं तर चालण्याची खूपच घाई होऊन गेली. सासवड, सोन्याची जेजुरी, वाल्ह, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, भंडी शेगाव, वेळापूर, जणू विठ्ठलानं हात धरल्यासारखे सगळेजण उत्साहात चालत होते. माया, मोह, संसार, काळज्या सगळं मागे पडलं होतं. गुणा आणि धोंडीबा यांचं मन तर वारीच्या पुढे पुढे धावत होतं. श्लोक, अभंग, गाणं यामुळे सर्वजण भावविभोर झालेले होते. रस्त्यात जाताना नीरा नदीचं स्नान, उभं रिंगण, 2 अश्वस्वारासहित धावणं, गोल रिंगण, मेंढ्याचं रिंगण या सोहळ्यामुळे सर्वजण आनंद विभोर होऊन हा अनुपम सोहळा मनात साठवून ठेवत होते. वाखरी आलं. पंढरपूर अवघं 15 किलोमीटरवर होतं. पंढरपूर जवळ आल्यानं गुणाला धडधडायला लागलं. ती भिरभिरत्या नजरेनं सर्वत्र पाहत होती. जवळचा श्रीरंगाचा फोटोही ती काही जणांना दाखवत होती. तिच्या मनात दाटलेलं रडू बाहेर फुटत होतं. ती हुंदक्यावर हुंदके देत होती. धोंडीबाची स्थिती फारशी वेगळी नव्हती. त्याच्याही जीवाची तगमग सुरू होती. दोघेही विठ्ठलाला शरण गेले होते. दोघेही आर्थतेनं विठ्ठला अशी साद घालत होते. इकडे वारीत भक्तीचा महापूर अवतरला होता. सगळ्यांनी नाचत खेळत आनंदानं नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मार्गी हळूहळू चाला, मुखानं हरिनाम बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल नामाचा गुंजारव मनात झिरपत होता. गुणा आणि धोंडीबा त्यांच्याबरोबर चालताना भिरभिर बघत होते. कळसाचं दर्शन झालं. नामदेव पायरीचं दर्शन सगळ्यांनी घेतलं. मुखदर्शन आणि पददर्शनाला अलोट गर्दी झाली होती. आता रांगेत उभं राहणं भागच होतं. 5 किलोमीटरची रांग होती. गुणाचे पाय रांगेकडे जाताना मागे वळेनात. गुणा मनानं तुटली. आपण रिक्त हाताने परत तर जाणार नाही ना, म्हणून सैरभैर झाली. तिचं सर्वांग थरथरायला लागलं. ती पुन्हा नामदेव पायरीकडे धावली आणि तिने रडत रडत तिथे माथा टेकला. अगं चल की बिगी बिगी. धोंडीबा तिला भरल्या आवाजानं हाक मारत होता. गुणा त्राण नसल्यासारखी उठली. तिचे हात जोडलेले होते. गाल
अश्रूंनी ओलेचिंब झाले होते. हतबल अगतिक अशी ती उभी राहिली. तिने हळूहळू डोळे उघडत सभोवताली नजर फिरवली आणि बघता बघता ती जोरात ओरडली, धनी धनी धनी, थो पहा महाश्रीरंग. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिला धडधडायला लागलं. धोंडीबानं बघितलं, नामदेव पायरीच्या पलीकडे अंग चोरून खाली मान घालून एक मुलगा बसला होता. त्याचे कपडे कळकट्ट होते. नजर शून्यात लागली होती. पण हो, तो श्रीरंगच होता. श्रीरंगा. त्याने अत्यानंदानं आवाज दिला. श्रीरंगाने वर बघितलं आणि माय म्हणत त्यांनी गुणाकडे धाव घेतली. गुणाने त्याला छातीशी कावटाळलं. ती त्याला कुरवाळायला लागली. त्याचे मुके घ्यायला लागली. जोर जोरात रडायला लागली. श्रीरंगाचं रडू थांबेना. सगळी वारी एकदम स्तब्ध झाली, गहिवरली. माय लेकराच्या भेटीचा अनुपम सोहळा बघत राहिली. एकटा धोंडीबा इठ्ठल 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 करत टाळ वाजवत नाचत होता. एका क्षणात समस्त वारकरी भानावर आले आणि विठ्ठल नामाचा गजर आता टिपेला पोहोचलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक हृदयस्पर्शी कथा, माधुरी वरुडकर लिखित वारी. तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.